Good morning, students. So we will continue with the transcriptional unit or the transcriptional process. So when the RNA polymerase reaches the terminator signal on the DNA, it leaves the DNA and the fully formed mRNA, that is a primary transcript, okay, is released. Okay. म्हणजेच काय, जेव्हा RNA पॉलिमरेज जेव्हा टर्मिनेटल सिग्नल जे DNA वर आहे तिथे येतं त्यावेळेला ती DNA सोडला जातो, DNA टाकून दिला जातो आणि जो फुल्ली फॉर्म्ड RNA आहे mRNA म्हणजेच प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट जो आहे तो रिलीज केला जातो. ॲज द mRNA ग्रोज द ट्रान्सक्रिप्ट एरिया ऑफ द DNA मॉलिक्युल्स becomes spirally coiled and it attains the double helical form. जसा mRNA ग्रो होतो, जो DNAचा DNA मॉलिक्युलचा जो ट्रान्सक्रिप्ट एरिया आहे तो परत स्पायरली कॉईल होतो आणि त्याचा ओरिजिनल जो डबल हेलिकल फॉर्म्स आहे तो रिगेन करायला लागतो किंवा अटेन करायला लागतो. इन बॅक्टेरिया द mRNA डज नॉट रिक्वायर्ड एनी प्रोसेसिंग बिकॉज इट हॅज नो इंट्रॉन्स and prokaryotes possess only one type of RNA polymerase. In eukaryotes there are three types of RNA polymerase, that is RNA polymerase 1, 2 and 3. Okay, so RNA polymerase 1 it transcribes the rRNA, RNA polymerase 2 it transcribes the mRNA, that is the primary transcript is made, and heterogeneous nuclear RNA or hnRNA, and RNA 3 is responsible for transcription of tRNA and small nuclear RNA, that is snRNA. म्हणजेच बॅक्टेरियामध्ये mRNA जो आहे त्यासाठी कुठलीच प्रोसेसिंग लागत नाही कारण त्यावर इंट्रॉन्स नसतात. पण प्रोकॅरियोट्समध्ये एकच टाईपचा RNA पॉलिमरेस असतो, पण युकॅरियोट्समध्ये 3 टाईपचे RNA पॉलिमरेसेस असतात. RNA पॉलिमरेस 1, RNA पॉलिमरेस 2 आणि RNA पॉलिमरेस 3. सो RNA पॉलिमरेस 1 हा rRNA, दॅट इज रायबोसोमल RNAला ट्रान्स्क्राईब करतो. RNA पॉलिमरेस 2 हा mRNA म्हणजे जो प्रायमरी ट्रान्स्क्रिप्ट आहे त्याला, आणि हेट्रोजिनस न्यूक्लिअर rRNA किंवा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे hnRNA याला ट्रान्स्क्रिप्ट करतो. आणि RNA पॉलिमरेस 3 जो आहे तो tRNA आणि स्मॉल न्यूक्लिअर RNA म्हणजेच snRNAला ट्रान्स्क्रिप्ट करतो. ओके, आता आपल्याला हे बघायचं आहे की many viruses they contain RNA as their genetic material and they replicate by synthesizing first the DNA and then they form the RNA. This process is called as reverse transcription and such viruses they are known as retroviruses. म्हणजे खूप साऱ्या व्हायरसेसमध्ये RNA हा जेनेटिक मटेरियल असतो आणि ते रेप्लिकेट करतात. पहिल्यांदा ते बनवतात DNA आणि मग त्यांच्यानंतर DNAपासून RNA बनवला जातो आणि या प्रोसेसला म्हणतात रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन, आणि अशा व्हायरसेसला आपण म्हणतो रेट्रोव्हायरसेस. एक्झाम्पल, ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस, दॅट इज HIV, विच इज रेस्पॉन्सिबल फॉर कॉझिंग एड्स. याचं रेट्रोव्हायरसेस जो जे एक्झाम्पल आहे तो आहे ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस, म्हणजे HIV जो ज्याच्यामुळे एड्स हा आजार होतो. In some cases like E. coli, a chain terminating protein, that is the Rho factor, stops the synthesis of mRNA, and the process of transcription as well as translation, it involves 3 stages, that is initiation, elongation and termination. म्हणजेच काही बॅक्टेरियामध्ये जसं E. coliमध्ये एक चेन टर्मिनेटिंग प्रोटीन असतो ज्याला आपण Rho फॅक्टर म्हणतो, जो mRNAचं सिंथेसिस स्टॉप करतो. आता जे प्रोसेस आहे ट्रान्स्क्रिप्शन आणि ट्रान्सलेशन यामध्ये 3 स्टेजेस इन्व्हॉल्व केले जातात. एक आहे इनिशिएशन, दुसरं आहे इलॉंगेशन आणि तिसरं आहे टर्मिनेशन. ओके, सो आपण जो पहिला आहे ट्रान्स्क्रिप्शनल युनिट अँड जीन हे पहिल्यांदा आपण बघूया. ओके, now the DNA sequence coding for mRNA or tRNA or rRNA is defined as a gene. So what is a gene here? The DNA sequence which is coding for mRNA, tRNA or rRNA.
म्हणजे जीन म्हणजे काय, जी DNA सिक्वेन्स जी mRNA किंवा tRNA किंवा rRNA यांना कोड करते, यांना आपण जीन म्हणतो. mRNA म्हणजे मेसेंजर RNA, tRNA म्हणजे ट्रान्सफर RNA आणि rRNA म्हणजे रायबोसोमल RNA. सो या गोष्टीसाठी आपल्या ट्रान्स्क्रिप्शन युनिटसाठी आपल्याला आधी जीन बघितलं, मग सिस्ट्रॉन काय आहे ते बघूया. ओके, त्यानंतर पॉलिसिस्ट्रॉन काय ते बघूया, मग आपण इंट्रॉन्स बघूया आणि एक्झॉन्स बघूया. ओके, सो फर्स्ट वी विल सी द सिस्ट्रॉन. Cistron is a segment of DNA which is coding for a polypeptide. सॉरी, सिस्ट्रॉन DNAचा असा सेगमेंट आहे जो पॉलिपेप्टाइडसाठी कोड करतो. A single structural gene in transcriptional unit is said to be monocistronic, whereas a long segment of DNA having a set of many structural genes in one transcriptional unit is called as polycistronic. म्हणजेच काय, जी सिंगल स्ट्रक्चरल जीन आहे ट्रान्स्क्रिप्शनल युनिटमध्ये तिला आपण मोनोसिस्ट्रॉनिक म्हणतो, आणि जेव्हा लांब DNAचा सेगमेंट ज्याच्यामध्ये खूप सारे स्ट्रक्चरल जीन्स असतील एका ट्रान्स्क्रिप्शनल युनिटमध्ये, याला आपण म्हणतो पॉलिसिस्ट्रॉनिक जीन. ओके, मेनी जीन्स, structural genes in eukaryotes have interrupted non-coding sequences which are called as introns, and the coding sequences or express sequences, they are defined as exons. Only exons appear in the processed mRNA in the eukaryotes. आता जे स्ट्रक्चरल जीन्स आहेत युकॅरियोट्समध्ये ज्यांच्यामध्ये इंटरप्टेड नॉन कोडिंग सिक्वेन्सेस आहेत त्यांना आपण म्हणतो इंट्रॉन्स, आणि जे कोडिंग सिक्वेन्सेस आहेत त्यांना आपण किंवा एक्सप्रेस सिक्वेन्सेस आहेत त्यांना आपण म्हणतो एक्झॉन्स. आता mRNA, प्रोसेस्ड mRNAमध्ये युकॅरियोट्समध्ये फक्त एक्झॉन्स असतात. ओके, आता हा जो HNRNA, हेट्रोजिनस RNA, याचं प्रोसेसिंग कसं होतं ते आपण बघूया. सो प्रोसेसिंग ऑफ HNRNA इन युकॅरियोट्स, द forms of RNA transcribed from DNA, they are called as primary transcripts, which we have learned beforehand. Such transcripts, they undergo changes. These changes are called processing or maturation before becoming functional. This primary transcript is non-functional and it contains both exons and introns, and during the processing only the introns are removed by the process called splicing. Okay. सो युकॅरियोट्समध्ये जे RNA ट्रान्स्क्राईब झालं आहे, ओके, जे RNA ट्रान्स्क्राईबचे फॉर्म्स आहेत जे DNAपासून ट्रान्स्क्राईब झाले त्यांना आपण काय म्हणतो, प्रायमरी ट्रान्स्क्रिप्ट्स. हे आपण मग आधी बघितलेलं आहे. आता असे जे प्रायमरी ट्रान्स्क्रिप्ट्स आहेत त्यांच्यामध्ये बदल होतात आणि या बदलांना आपण म्हणतो प्रोसेसिंग किंवा मॅच्युरेशन. आता हे बदल कधी होतात, ते फंक्शनल व्हायच्या आधी त्यांच्यामध्ये बदल होतात. ओके, हे जे ट्रान्स्क्रिप्ट्स आहेत. आता प्रायमरी ट्रान्स्क्रिप्ट हा नॉन फंक्शनल असतो आणि त्याच्यामध्ये दोन्ही एक्झॉन्स आणि इंट्रॉन्स आपल्याला दिसतात. आता ज्या वेळेला प्रोसेसिंग होतं किंवा मॅच्युरेशन होतं त्यावेळेला फक्त इंट्रॉन्स रिमूव्ह केले जातात, आणि या इंट्रॉन्स ज्या रिमूव्ह केल्या जातात त्या प्रोसेसला आपण म्हणतो स्प्लायसिंग. ओके, आता ही प्रोसेस झाली पहिली स्प्लायसिंग. त्यानंतर दुसरी प्रोसेस होणार कॅपिंग, त्याच्यानंतर होणार ॲडिनायलेशन. ओके, सो स्प्लायसिंग होणार, कॅपिंग होणार, पॉलीॲडिनायलेशन होणार आणि नंतर टेलिंग होणार. सो ह्या थिंग्स इकडे होणार आहेत. सो पहिलं आपण बघूया. आता बघा, हा RNAचा ट्रान्स्क्रिप्शनच्या वेळेला पहिल्यांदा कसं तयार होतं बघा. RNA जो आहे त्याचं स्प्लायसिंग होणार, म्हणजे एक्झॉन्स आणि इंट्रॉन्स, म्हणजे सेकंड फिगर आधी बघूया आपण. हे सेकंड फिगरमध्ये एक्झॉन आणि इंट्रॉन्स आलेले आहेत आणि जे इंट्रॉन्स आहेत, ओके, ते रिमूव्ह केले जातील आणि तेथे काय तयार होतील, स्प्लायसिंग मेथडनी ते त्यांना काढून टाकलं जाईल आणि मग नंतर कॅपिंग होईल. म्हणजे जो ग्वॅनाइन ग्वॅनाइन PPP, ओके, ह्याचं कॅप इथे लावलं जाईल. ओके,
सो ही कॅप 5' एंडला होईल आणि इकडे DNA मॉलिक्यूल आहे. हा नवीन जो सिंथेसिस होणार आहे mRNAचं ते कसं होणार आहे, कशापासून, हेट्रोजिनस RNA पासून कसं तयार होणार आहे ते आपण बघणार आहोत. ओके, सो इथे काय होणार, पहिल्यांदा स्प्लायसिंग होईल, त्यानंतर केपिंग होईल, नंतर काय होणार, पॉलीॲडिलायनेशन होईल. म्हणजे ए टेल इकडे ॲड केला जाईल. पॉलीॲडिलायनेशनच्या वेळेला जो ॲडिनाईन जो आहे ए, ओके, तो इकडे टेलच्या रिजनला 3' एंडला ॲड केला जाईल आणि अशा रीतीने जो mRNA आहे युकॅरियोट्समध्ये बनवला जाईल. सो लास्ट मेसेंजर RNA, दॅट इज mRNA, इज synthesized. ओके, सो इन दिस वे the processing of the hnRNA to mRNA will be done in eukaryotes. Okay, now types of RNA and the process of transcription. Now in bacteria we know that there are 3 types of RNAs, that is, one is mRNA, other is tRNA, and the last one is the rRNA. mRNA म्हणजे messenger RNA, it will provide the encoding message. Then tRNA, it will bring the specific amino acid to the site of translation, and rRNA, it plays an important role in providing the binding site to mRNA. Now there is a single DNA dependent RNA polymerase that will catalyze the transcription of all these 3 types of the RNAs in bacteria. Okay, and RNA polymerase binds to the promoter region and it will initiate the transcription or the initiation reaction. म्हणजेच बॅक्टेरियामध्ये 3 टाईपचे RNAs असतील, mRNA, rRNA आणि tRNA. mRNA म्हणजे मेसेंजर RNA, हा काय करतो, एन्कोडिंग जो मेसेज आहे ही प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर tRNA जो आहे तो स्पेसिफिक ॲमिनो ॲसिड जिथे ट्रान्सलेशन होणार आहे त्या साईटला घेऊन येतो आणि जो rRNA आहे तो एक इम्पॉर्टंट रोल प्रोव्हाइड करतो, इम्पॉर्टंट रोल प्ले करतो आणि तो बाइंडिंग साईट जी आहे, ओके, ती बाइंडिंग साईट mRNAला आणून देतो. आता एकच सिंगल DNA डिपेंडेंट RNA पॉलिमरेज असते आणि ती ही कॅटलाइज करते ट्रान्स्क्रिप्शन या तिन्ही टाईपच्या RNA बॅक्टेरियामध्ये. आणि RNA पॉलिमरेज ही प्रमोटर साईटला बाइंड होते आणि मग ती ट्रान्स्क्रिप्शनला इनिशिएट करते, म्हणजे इनिशिएशन होतं.